मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे सारिका मॅडमकडे कराडमध्ये. तर मॅडम नमस्ते. तुमचं नाव वगैरे सांगून द्या पूर्ण. माझं नाव सारिका पाटील. मी गावरान कोंबडी पालनामध्ये गेल्या 13 वर्षांपासून काम करत आहे. माझं शेड जे आहे हे कराड विटा रोडवरती राजमाची या गावामध्ये आहे. तर मॅडम हे जवळपास आपल्याकडून 1-2 वर्षापूर्वी इन्क्युबेटर परचेस केलं होतं. तर मॅडम हे इन्क्युबेटर तुम्हाला वापरण्यासाठी वगैरे कसं आहे? खूप छान रिझल्ट आहे मेट्रो इन्क्युबेटर्सचा. मी 17 जानेवारी 2023 ला मशीन खरेदी केलं होतं सरांकडून. ज्या दिवशी इन्स्टॉलेशन केलं त्या दिवशीच दुपारी मी पहिला हॅच लावला होता आणि त्या दिवसापासून आतापर्यंत सातत्याने प्रत्येक आठवड्याला 200 अंडी अशा पद्धतीनं माझं 600 अंड्याचं मशीन आहे टोटल. आणि प्रत्येक आठवड्याला आपण 200 अंड्याचा हॅच लावत आहे. कंटिन्युअस 2 वर्ष गेली आपण मशीन वापरतो आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. रिझल्ट खूप सुंदर आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या फार्मवरची अंडी लावतो तेव्हा जवळजवळ 85% मला हॅचिंगचा रिझल्ट आलेला आहे. आणि बाहेरील अंडी जेव्हा घेतली तेव्हा सुद्धा मला जवळजवळ 70% रिझल्ट आलेला आहे. हे आपल्याकडे चिप्स कोणत्या कोणत्या सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल, म्हणजे कोणते अंडे भेटतात, कोणत्या ब्रीडचे पक्षी मिळतात, त्याच्याबद्दल थोडं सांगून द्या. म्हणजे कराडच्या जवळपास जेवढे आसपासचे आपले फार्मर आहेत ना त्यांना हे होईल, स्विच होईल. चिक्स मध्ये आपण मशीनला मोस्टली आपण आता प्युअर देशी अंड्याचं हॅचिंग करते मी तर. कारण प्युअर देशीचं आता मागणी खूप वाढलेली आहे गेल्या वर्षभरामध्ये. त्यामुळे आपण ह्याला प्युअर देशीच वापरतोय. या व्यतिरिक्त आपण सोनाली, कावेरी या जातीची पिल्लं, 1 दिवसाची पिल्लं, 1 महिन्याची लसीकरण झालेली पिल्लं अशी आपण सर्व भागामध्ये शेतकऱ्यांना बुकिंगनुसार अवेलेबल करून देतो. या व्यतिरिक्त माझ्याकडे जवळजवळ 17 वेगवेगळ्या जातीच्या, म्हणजे ज्याला इंडिजियस ब्रीड आपण म्हणतो, तर वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्याच्या स्पेशालिटी असणाऱ्या पक्षी माझ्याकडे आहेत. ज्याच्यामध्ये कोलंबियन ब्रह्मा असेल, फायटर असेल, जापनीज बँटम असेल, पॉलिश कॅब असेल, इंडियन रडर बदक आहेत, व्हाईट पेकिन बदक आहे. तर अशा जवळजवळ 16 ते 17 जाती माझ्याकडे अवेलेबल आहेत. आपण काय करू, फार्ममध्ये फिरून आपण आपल्या थोडं. तर मॅडम हा कोणत्या प्रकारचा पक्षी आहे? खूप वेट पण चांगला दिसत आहे आणि साईजला पण एकदम 1 नंबर दिसत आहे. हा आहे कोलंबियन ब्रह्मा. कोलंबिया देशातलं ब्रीड आहे हे. कोंबडी पालन जेवढे व्यक्ती करतात तर कोंबड्यांमध्ये जेवढे ब्रीड आहेत तर ह्याला किंग ऑफ हेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला आपण कोंबड्यांचा राजा म्हणू, तर तशा पद्धतीचा ब्रीड आहे हे कोलंबियन ब्रह्मा. आणि ह्याचं अंड्याची क्षमता वगैरे किती आहे आणि ह्याचं वेट किती येतं? किती दिवसामध्ये किती वेट येतं? ह्याचं वेट ऍक्च्युली जर तुम्ही वजन वाढवलं, म्हणजे त्या पद्धतीने जर तुम्ही त्याला डाएट दिला तर ह्याचा अंडर साधारण 6.5 किलो पर्यंत जातो. म्हणजे जे जास्त फीडिंग वरती अवेलेबल आहे. आपण अंड्याला ठेवल्यामुळे आपण 100 ते 120 ग्रॅमच्या हिशोबानेच फीडिंग करतो त्याला. आणि अंड्याचं प्रमाण किती आहे ह्याचं? अंड्याचं प्रमाण ह्याचं ऍक्च्युली 180 ते 200च्या आसपास. ओके, ठीक आहे. म्हणजे चांगलं प्रमाण आणि दिसायला पण चांगला आहे. नंतरचा कोणता पक्षी आहे आपल्याकडे? हा आहे फायटर आपल्याकडे. फायटर असेल ना? हा सेलम फायटर आहे हा. सेलम फायटर ना? ह्याचं काय फक्त नर आहेत काय? नाही, 2 माद्या आहेत आणि 1 नर आहे. ओके, तर ह्याचं काय हे आहे, म्हणजे ह्याचं वजन आणि कशासाठी वापरते? अंड्यासाठी? अगेन ह्याचं पण वजन खूप चांगलं वाढतं. ह्याचं अंड्याचं प्रमाण थोडंसं कमी, म्हणजे 180 पर्यंत वगैरे असं जातो. आपलं प्युअर गावरान सारखं प्युअर गावरान प्रमाणे. हा मोस्टली झुंजीसाठी वगैरे वापरला जातो. म्हणून वजन ह्याचं खूप चांगलं वाटतं. म्हणजे ह्याची मादी सुद्धा 2-2.5 किलो पर्यंत. आणि नराचं वजन? नराचं वजन नाही, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही वाढवलं तर हे कसे ब्रीड आपण अंड्याला ठेवले त्यामुळे ह्याला आपण लिमिटेड खाद्य देतो. पण वजन जर तुम्ही वाढवलं तर ह्याचं सुद्धा वजन म्हणजे 4-5, 4.5-5 किलो पर्यंत जाऊ शकतं. ह्याच्यानंतर हा दुसरे कोणते ब्रीड आहे आपल्याकडे? हा जो आहे हा जापनीज बँटम आहे. माझ्या कोंबड्यांमध्ये 2 ब्रीड येतात, एक लार्ज आणि एक बँटम. बँटम म्हणजे छोटं ब्रीड. ह्याची याहून जास्त वाढ होत नाही. हा याच अवस्थेत, म्हणजे की आता पूर्ण अंड्याचे पक्षी आहेत ना ते? हा सगळा अंड्याचा पक्षी आहे. ओके, तर ह्याचं अंड्याचं प्रमाणावर किती राहतं? ह्याचं आपल्या देशी प्रमाणेच 160 पर्यंत, म्हणजे 160 पर्यंत जातो हा. ओके, 150 ते 160 पर्यंत. त्याच्यानंतर हा दुसरा कोणता? हा पॉलिश कॅप म्हणायचा. पॉलिश कॅप. हा पोलंड देशातलं ब्रीड आहे हे. आणि हे मोस्टली म्हणजे जे आपण काय म्हणू, ह्याचा पर्पज
सहजच शो साठी शो साठी म्हणजे हा. शो केस साठी वापरतात म्हणजे. साठी ह्याचं हे वजन जास्त वाढत नाही याचं. ओके ओके. साधारण 900 ग्रॅम पर्यंत नर जातो हा हा. आणि 700 ग्रॅम पर्यंत मादी मादी जाते. जाते. हा ओके. म्हणजे ह्याचा मोस्टली यूज हा साठी किंवा अशा ह्याच्यासाठीच केला जातो. हा केला सुरुवात. हे बदक आहेत. हम्म. त्यामध्ये 2 प्रकार आहेत आपल्याकडे. जो व्हाईट मध्ये दिसतोय हा व्हाईट पेकिन याला आपण म्हणतो हा. आणि जो कलरचा दिसतोय हा इंडियन रनर आहे. ओके. याच्या पुढे तो जो नर मादी दिसतोय आपल्याला हा. हा सिमानी म्हणून ब्रीड येतं. हे इंडोनेशियाचं ब्रीड आहे. ओरिजिन इंडोनेशिया आहे. हम्म. पण ह्याची जास्तीत जास्त शेती पाकिस्तानमध्ये केली जाते. जो कडकनाथ आलेला पूर्वी 2017 साली हा, वगैरे, हा. तर कडकनाथचं आणि ह्याचं बऱ्यापैकी गुणधर्म सेम आहेत. म्हणजे दिसायला काळा, तुरा काळा, रक्त काळं, मटण पण काळच येतं. ओके ओके. चिकनची क्वालिटी पण काळीच त्याचे आपल्याकडे आता येते. चेक्स वगैरे सगळे मिळतील ना जे म्हणजे इंडियन रनरचे. बाय बुकिंग आपण अवेलेबल करून देऊ शकतो. ओके ठीक आहे. हे ब्रीड जे आहे हे सोनाली जातीचं पक्षी आहे. हा हे हा. पश्चिम बंगालचं ब्रीड आहे. हे जवळजवळ 90% देशी ब्रीड येतं. फायुमी ही जी पश्चिम बंगालची जात आहे हम्म. त्याला RIR क्रॉस करून ही जात केलेली आहे. तर हे आपल्याकडे आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत ना हो, सगळे? ही आता विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. हो जर कोणाला हे बर्ड वगैरे लागत असतील तर तुम्ही तर मॅडम हा सोबत कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू करा. शकता. मॅडमचा नंबर आम्ही डिस्प्ले वरती पण देऊ. पडलेले आहेत आपण. हा हे फॉरेनचं ब्रीड आहे. त्याला फ्रीजल असं, ज्याला आपण आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये आपण याला उलट्या पकाचं म्हणतो. हा 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 हा. पण फ्रिजल. हे ऍक्च्युअली ओरिजिनल फॉरेनचं ब्रीड आहे. अच्छा अच्छा. फ्रीजल म्हणून येतं हे. हम्म. ह्याची पण अंडी घालण्याची क्षमता साधारण 120 ते 150च्या आसपास राहते. ओके ठीक आहे. अजून दुसरे कोणते प्युअर गावरांचे इकडे? हा मग तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मॅडमकडे जवळपास भरपूर प्रकारच्या कोंबड्या आहेत, पक्षी आहेत. असं कोणाला पक्षी कोंबड्या जर पाहिजे असेल तर तुम्ही कराडमध्ये येऊन मॅडम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्क्युबेटर घेऊन असं बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. तर मॅडमचा एकदा नंबर वगैरे सांगून द्या, जर कोणाला पिल्ले वगैरे लागतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. माझं नाव पुन्हा एकदा सांगते. माझं नाव सारिका पाटील आणि माझा नंबर आहे 91 56 29 89 74 आणि आमच्या शेडचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट राजमाची, कराड विटा रोड, मोकाशी कॉलेजच्या बरोबर समोर आपलं शेड आहे आणि 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही मला संपर्क साधू शकता. धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.